विविध रूपे त्याला कल्पना देत होती. आपण थोड्या कालावधीनंतर परत येणार आहोत. आता हे वादळ. रॉबर्टने आयुष्यात काय कमी वादळे बघितली होती, पण आजच्या वादळाची सर त्यांना येणार नव्हती. तो अनिमिष नेत्रांनी त्या वादळाकडे बघत राहिला. प्लॅनेट पृथ्वी. निसर्गाची विविध रूपे, रौद्र, सौम्य आणि मनभावन. डोंगर, त्या नद्या. रॉबर्टो कम ऑन, थिंक ऑफ टास्क्स अहेड. सेंटिमेंटल होण्यासाठी आयुष्य पडले आहे. कोणीतरी त्याला रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते. एका क्षणात रॉबर्टो शुद्धीवर आला. त्याने सिम्युलेटरवर प्रॅक्टिस केलेल्या उड्डाण प्रक्रियेची उजळणी करायला सुरुवात केली. उड्डाण करायला 2.5 तासांचा अवधी होता. केबिनमध्ये आपापल्या जागांवर स्थानापन्न झाल्यावर अवकाशयात्रींच्या सहयोगाने लॉस टीमला अनेक सिस्टीमची प्राथमिक चाचणी करायची असते. वादळाची पूर्वसूचना असतानाही आणि बहुतेक वादळ उड्डाणाच्या नेमक्या क्षणीच येणार असतानाही वरिष्ठांनी उड्डाणाला गो अहेड दिला होता. कारण ISS वर जायचे असेल तर नेमकी वेळ साधायची असते. आणि ही टाईम स्लॉट विंडो केवळ 5 मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळ उघडी असते. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ISS किंवा चंद्र आणि पृथ्वीवर उभे असलेले यान ह्यांच्या जागा जेव्हा एका विवेक्षित ठिकाणी येतात, त्याच वेळी यानाने अवकाशात झेप घ्यायची असते. इतकी तयारी केल्यावर उड्डाण पुढे ढकलावे लागू नये हे सगळ्यांचीच इच्छा असते. आत्ता केबिनमध्ये प्रवेश करायची वेळ आली होती. प्रवेश ठराविक क्रमानेच करायचा असतो. प्रथम डाव्या बाजूला बसणारा री म्हणजे शर्ली, नंतर उजव्या बाजूला बसणारा रॉबर्टो आणि शेवटी कमांडर केके. ह्या क्रमाने त्यांनी यानात प्रवेश केला. उड्डाणाच्या वेळी अवकाशयात्री पृथ्वीवर परतताना जे यान वापरले जाते त्याच म्हणजे रिएंट्री मॉड्यूलमध्ये बसतात. यानात निरनिराळी साधने इतक्या दाटीने बसलेली असतात की थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी यानातील उपकरणांचे नुकसान होण्याची भीती. थोडे सव्यापसव्य केल्यावर अखेर मंडळी आपापल्या जागेवर पोहोचली. रॉबर्टोच्या पायाखाली काही हालचाल होत होती. त्याची जाणीव त्याला झाली. अतिशय द्रवरूप 300 टन ऑक्सिजन आणि केरोसीन इंधन सारखे उकळत होते. यानाच्या हृदयाची धडकन. जणू त्याला क्षणभर वाटले की यान जिवंत झाले आहे. आपल्याप्रमाणे तेही उड्डाणासाठी उत्सुक होते. पुन्हा सेंटिमेंटल. कधीकधी त्याला वाटायचे की आपण खरं तर लेखक व्हायला पाहिजे होतं. हे काय, आपण इथे यानात बसून वाट बघत आहोत. त्याने पुन्हा स्वतःला सावरले. स्थानापन्न झाल्यावर सर्वात कधी अंतराळ पोशाखाशी स्पॅक सूट, 2 विजेच्या तारांची आणि नळ्यांची जोडणी करावी लागते. विजेची एक केबल संभाषणासाठी हेडसेटशी जोडलेली असते, तर दुसरी वैद्यकीय उपकरणाशी जोडलेली असते. हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यांच्या मोजमापासाठी दूर कंट्रोल सेंटरमध्ये डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवत असतात. 2 नळ्यांपैकी एक थंड हवेसाठी होती, तर सुरक्षित 100% शुद्ध प्राणवायूसाठी अजून एक. उड्डाणाच्या आधी प्रत्येक विश्वयात्रीला, कॉस्मॉनॉटला त्याच्या आवडीची त्याने निवडलेली 3 गाणी ऐकण्याची प्रथा आहे. रॉबर्टोने कुठली गाणी निवडली असावीत? सर्वात आधी त्याने डोंट स्टॉप मी न्यू आणि ब्युटिफुल डे ही गाणी निवडली होती. ती लावली गेली. त्याच्या मनात राहून राहून हेच विचार येत होते. आय डोंट कॅरी, गो ऑन अँड टेर मी अपार्ट. आय डोंट कॅरी इफ यू डू. वाह वाह वाह. कॅशू इन अ स्काय, कॅशू इन अ स्काय फुल ऑफ स्टार्स. आय थिंक आय सी यू, आय थिंक आय सी यू. शेवटी कौमुदी आणि प्रियाने गायलेली पसायदान ही प्रार्थना त्याने घरी रेकॉर्ड केली होती. ती त्याला ऐकवली गेली. दुर्दैवाने रॉबर्टोला मराठी समजत नव्हते, पण एवढे मात्र खरं होते की पसायदान ऐकल्यावर कौमुदीने त्याला त्याचा अर्थ समजून सांगितला होता. त्याच्या चित्तवृत्ती शांत झाल्या. स्पेस सेंटरमधून निघून अवकाश यानात बसण्यापर्यंत अनेक गमतीदार रूढी पाळल्या जातात. त्या इथे लिहिल्या तर ह्या कथेला विनोदाची झालर लावली जाईल.
तसे काही होऊ नये म्हणून मी त्या इथे लिहिणार नाहीये. आत्ता परायाची वेळ जवळ येत होती. प्रयाणाच्या काही सेकंद आधी केके लाईनवर आला. T0 साठी तयार रहा. येस सर. रॉबर्टो आणि शर्ली एकमुखाने बोलले. T6 सेकंदस. माइन इन अगेन्टेड. एखादी गगनचुंबी इमारत भूकंपात हादरते, थरथरते. हेलकावे खाते त्याप्रमाणे संपूर्ण यान हादरत होते. T0 बूस्टर्स फायर झाले आणि यान पृथ्वीवरून आकाशात झेपावले. त्या लिफ्ट ऑफ क्षणी रॉबर्टोला वाटले कोणी जणू केपाटात प्रचंड लाथ मारली आहे. बाय बाय गुड अर्थ. पुन्हा भेटूच. यानाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रवेगाच्या ग्रॅम 2.5 पट वेगाने अंतर कापायला सुरुवात केली. यान काही क्षण 4 ग्रॅमपर्यंतही जाते, पण साधारणपणे 3 ग्रॅमच्या आसपास राहते. यानाच्या सुरक्षिततेसाठी ह्या प्रवेगाने रॉबर्टोला आपले वजन 250 किलोग्रॅम झाले आहे असे वाटले. श्वास घेणे पण अवघड झाले होते. हात हलवणे तर बाजूला राहिले. छातीवर मनाप्रमाणे 2 गोरिले बसले असावेत अशी फिलिंग झाली. रॉबर्टोला ह्याची जाणीव होती की अपोलो, मर्क्युरी, जेमिनीमध्ये त्याच्या आधीच्या अवकाशयात्रींनी 7 ग्रॅमपर्यंत प्रवेगाचा अनुभव घेतला होता. ह्यावर काही इलाज नव्हता. सहन करण्याशिवाय एकच आशेचा किरण होता की काही सेकंदानंतर गोष्टी पुन्हा नेहमीप्रमाणे होणार आहेत. 2 मिनिटांनंतर कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि पहिली स्टेज यानापासून अलग झाली. रॉबर्टोचे रॉकेट हे 3 स्टेजचे होते. पहिल्या स्टेजचे इंधन वापरून झाले की यानाचे वजन कमी करण्यासाठी ती स्टेज अलग करण्यात येते. यावेळी प्रवेग एकदम कमी होतो. रॉबर्टो पुढे फेकला गेला. पोटाचे स्नायू आकसले गेले. हृदयाचे ठोके 130 पर्यंत वाढले. श्वासोच्छ्वासासाठी नवी पद्धत त्यांना ट्रेनिंगमध्ये शिकवली गेली होती. त्याचा उपयोग करण्याची हीच वेळ होती. दुसरी स्टेज जेव्हा फायर झाली तसा पुन्हा एकदा 3 ग्रॅमचा झटका बसला. असा प्रकार पुन्हा पुन्हा एकदा होणार होता. दुसऱ्या स्टेजला जेव्हा ग्रॅमचा फोर्स 1.5 ग्रॅम होता तेव्हा केकेने कॅमेरा स्विच ऑन केला. 1.5 ग्रॅम असल्याने केके हात हलवून कॅमेरा स्विच ऑन करू शकला. आता पृथ्वीवर कंट्रोल सेंटरला सर्व यात्रींचे प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले. कोणी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. रॉबर्टोला वाटले शर्लीची विचारपूस करावी, पण ते शक्य नव्हते. आत्ता रॉकेट जवळजवळ हॉरिझॉन्टल झाले होते. तिसऱ्या स्टेजचाही त्याग करण्यात आला होता. यान आता पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले होते. एकाएकी वस्तू हवेत तरंगायला लागल्या होत्या. हेडफोनवर केकेचा आश्वासित करणारा आवाज आला. अभिनंदन, आपण अवकाशात प्रवेश केला आहे आणि विशेष न्यूज ही आहे की आपण जिवंत आहोत. कथेचा 3रा भाग लवकरच पाहायला मिळेल. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.